अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील निम्म्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आजही तसाच पडून आहे। कापसाला मनासारखा भाव मिळेल या अपेक्षेवर बळीराजा आहे, मात्र भाव वाढण्याची कुठलीही चिन्ह नाहीयेत। मोर्शी तालुक्यातील निम्म्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आजही तसाच भरून आहे। शेतकऱ्यांची त्यामुळे घोर निराशा झाली आहे। घरात साठवलेल्या कापसामुळे घरभर प्रत्येक व्यक्तीला खाज सुटण्याचं प्रमाण वाढत आहे। त्यामुळे पांढरं सोनं घरात ठेवता येईना आणि विकताही येईना अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे। आसमानी संकटाने शेतकऱ्यांच्या पिकांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत पावसानं झोडपून काढलं। अतिपावसामुळे तालुका 3 वेळेस अतिवृष्टीच्या यादीत आला। या अतिवृष्टीनं परिसरात कहरच केला। कोणताही पर्याय नसल्यानं शेतकऱ्यांनी पिकांना वेगवेगळी रासायनिक खतं आणि फवारणी करून निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला। बळीराजानं कापूस पिकासह अन्य पिकांनाही संजीवनी दिली। यथावकाश पांढऱ्या सोन्याची आवक झाली, मात्र तो पांढरं सोनं घरात साठवत बसला। आता अद्यापही कापसाला भाव मिळत नसल्यानं बळीराजा व्यथित झाला आहे।